एकत्र येऊन एक विचार केला. आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्यांनी काहीतरी करायचं ठरवलं. आपल्याकडे देण्यासारखं काय आहे? तर उत्तर होतं संस्कार, शिक्षण. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. मग हेच ज्ञान आपण सर्वसामान्य जनतेच्या लेकरा बाळांना दिले तर येणारी पिढी सुजाण बनेल. जितकं बोलायलाही सोपं होतं तेवढंच कठीण होतं हे करणं. समोर संकट लाख होती पण विचार टप्पा होता. 2000 सालामध्ये सुरुवात झालेल्या पर्वाला ह्या पर्वाचे नाव होते बाल विद्यार्थी व युवक सुधार संस्था. आणि मग 2001 मध्ये भारतात येथील राजहंस सोसायटीमध्ये पहिला वर्ग सुरू झाला. तुझं गोष्ट हाय पृथ्वी मुलाची, हा पृथ्वी मुलाची, हाय पृथ्वी मुलाची. मन तुझं गोष्ट हाय पृथ्वी मुलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा मुलाची. शिक्षणाचा दर्जा इतका चांगला होता की हळूहळू पालकांचा प्रतिसाद वाढू लागला. जागेची चणचण भासू लागली. मग 2003 मध्ये खरवली येथे नवीन बांधकामाला सुरुवात झाली. तिच्या प्रांगणात आज आपण बसलो आहोत. या इमारतीचा सुद्धा एक इतिहास आहे. मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून अवघ्या 2 महिन्यात ही इमारत उभी करण्यात आली. या 25 वर्षात अनेक संकट समोर उभी राहिली. दिशा भरकटवून आली, वादळे आली. नदीपात्र जवळ असल्या कारणाने अनेक वेळा पूर परिस्थिती निर्माण झाली. पण 2005 आणि 22 जुलै 2021 मध्ये आलेल्या महाप्रलयाने आम्हाला हातभार केलं. पण आम्ही खचलो नाही. आम्ही लढलो. असतो जो लोकांना पायावर उभं करतो. Members
मात्र या वटवृक्षाच्या छायेत येऊन संस्कारी बनली, सुशिक्षित झाली आणि सुजाण नागरिक होऊन इथून बाहेर पडली. आज या वटवृक्षाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. छोट्याशा खोलीतून सुरू झालेला हा प्रवास आज 3 मजली इमारतीत सुद्धा मावेनासा झालाय. कारण मार्ग सत्याचा होता, निश्चय पक्का होता आणि आमचे साधने एकच होते, ते म्हणजे गोष्ट आहे 25